नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. टीईटी पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट. पेपर फुटी प्रकरणात आणखी तिघांना अटक. धुळे शहरात मुसळधार पावसाचा फटका. लिंबाचं झाड कोसळल्यानं मोठं नुकसान, वीज पुरवठा खंडित. अकोल्याचे काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी. खंडणी दिली नाही तर हत्या करण्याची दिली धमकी. उपवर्गीकरणाविरोधात संगमनेरमध्ये मोर्चा. उपवर्गीकरणाच्या विरोधात दलित संघटना रस्त्यावर. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला विराट मोर्चा काढण्याचा इशारा. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिका अलर्ट. आज झालेल्या बैठकीत अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना. ड्रेनेज उघडं किंवा मोठे खड्डे असतील तर ते तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना. सावंतवाडी माठेवाड्यात संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्यानं घरात शिरलं पाणी. 81 वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक अडकले घरात. 5 तारखेपर्यंत विदर्भात मुसळधार पाऊस. 8 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार. अमरावतीच्या हवामान तज्ज्ञांची माहिती. शरद पवारांचा उपसभापती सचिन अहिरांना फोन. ठाकरे गटातून शिंदे गटात जाऊन विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवड झाल्यानंतर केला फोन. रायगडच्या आंबेनळी घाटात पुन्हा कोसळली दरड. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात खळबळ. एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन. कामात हलगर्जीपणा आढळल्यानं निलंबनाची कारवाई. आणि काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.